बातमी ठाण्यामधून आहे। ठाण्यातील पार्किंग प्लाझा रुग्णालयातील बेड धूळ खात पडून असल्याचं चित्र समोर आलंय। तर कोरोना काळात बनवलेलं हे रुग्णालय अजूनही धूळ खात पडलंय। लाखो रुपयांची सामग्री यामुळे खराब होण्याच्या मार्गावर आहे। आपण पाहू शकतोय कशा प्रकारे हे साहित्य इथे धूळ खात पडलंय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, अतिशय गंभीर ही बाब म्हणावी लागेल, काय अधिकची माहिती या संदर्भात? मोहिनी, नक्कीच आपण ठाण्यातील कोविडच्या काळात पार्किंग प्लाझा या ठिकाणी रुग्णालय बनवलं होतं आणि याच रुग्णालयासाठी ज्या बेड लागणार होते ते व्हेंटिलेटर बेड असतील, साधे बेड असतील, इतर साधन सामुग्री या सर्व ज्या धूळ खात पडलेल्या आहेत। पाहू शकतो ज्या गोष्टी लागत होत्या रुग्णांसाठी त्या सर्व व्हेंटिलेटर असतील, या कपाट असतील, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या साधन सामुग्री या ठाण्यातील पार्किंग प्लाझा या ठिकाणी धूळ खात पडत आहे। मात्र याबाबत आपण आरोग्य विभागाला विचारपूस केली असता त्यांचं म्हणणं आहे की कळव्यामध्ये ज्या पद्धतीने बेड लागतील त्यानुसार आवश्यकतेनुसार आम्ही ह्या बेड जे आहेत ते त्या ठिकाणी स्थलांतर करणं। मात्र गेल्या अनेक वर्षापासून या कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या कोविड काळातले बेड जे आहेत धूळ खात पडलेले आहेत। त्यामुळे चांगल्या वस्तू आणि चांगले बेड जे असतील, व्हेंटिलेटरचे बेड असतील, साधे बेड असतील, तसेच या ठिकाणी गाद्या असतील, खुर्च्या असतील, चांगल्या वस्तू या रुग्णांसाठी ज्या लागणाऱ्या वस्तू या धूळ खात पडलेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच कोविड काळात पाहायला गेलं तर बेड मिळत नव्हतं आणि अशातच ठाणे महानगरपालिकेने या ठिकाणी हजारो खाटांचं एक बेड या ठिकाणी उभा केलं होतं आणि त्यासाठी आता जे बेड आहेत ते या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी पडून आहेत। त्यामुळे नक्कीच कोट्यवधी रुपये खर्च जो आहे तो महानगरपालिकेने कुठेतरी त्यामुळे काही बेड जे खराब झालेले ते भंगारात देखील विकायला लागले। त्यामुळे नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी आता या कोविड पार्किंग प्लाझामध्ये कशा प्रकारे आता महानगरपालिका हे बेड्स कोणाला कशा प्रकारे उपयोगी देतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळेच या बेडची जी संख्या जी आहे तो हजारोंच्या वरती आहे। येणाऱ्या काळात अशी कुठलीही रोगराई जर ठाण्यात जर या कुठल्या ठिकाणी येत असेल त्यासाठी रुग्णांसाठी बेडची आवश्यकता असते आणि याच ठिकाणी पार्किंग प्लाझामध्ये हे जे बेड जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गोडाऊन सारखं ठप्प करून ठेवलेलं आहे। त्यामुळे व्हीलचेअर असतील, पाहू शकतो व्हीलचेअर आहे, खुर्च्या आहेत, चांगले ह्या ठिकाणी वस्तू या पडून आहेत। त्यामुळे नक्कीच या येणाऱ्या काळात हे महानगरपालिका कशा प्रकारे हा बेड्स जे आहेत ते स्थलांतर करतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या गणेश, एकूणच अनेक ठिकाणी खरं तर रुग्णांना जमिनीवर उपचार घ्यावे लागतात आणि अशा प्रकारे जर महापालिकेचा कारभार असेल तर यावर विचार करणं गरजेचं आहे।